मित्रांनो, दिवसाची पहिली ट्रिप कंप्लीट झालेत आणि दुसरी आहेत नाही गोरेगावची ट्रिप भेटली. म्हणजे आपल्याला मॅच चान्सेस आहेत की परत भेटेल. एरर आला ना, भेटली पाहिजे. मला गोरेगाव ह्या साईडची ट्रिपच मला पाहिजे. आणि ही भेटेल का आपल्याला? ही मगाशी मस्त होती. डायरेक्ट एक्सेप्ट बटन आलेला लिहून, पटकन एक्सेप्ट केली आणि 15 मिनिटामध्ये ड्रॉप केलं. पण हे मॅचिंग वगैरेचा सीन आहे ना, मॅच होईल नाही होईल काय सांगता येत नाही. काय सीन आहे, गोरेगावची भेटली, फायनली भेटली. नशिबामध्ये होती म्हणून गोरेगावची ट्रिप भेटली. तर जास्त लांब पिकअप नाही, 900 मीटरचाच आहे आणि 2 तास दाखवते गोरेगावला जाण्यासाठी. 2 तास 17 मिनटं. 43.82 किलोमीटरचे दिले 771 रुपये. याच्यामध्ये टॅक्स 38 रुपयाचा टॅक्स कट झाला. ठीक आहे. आता इथे बघा, प्रत्येक ठिकाणी लालम लाल आहे, पण मी अशा ठिकाणी आहे जिथे सर्जच नाही आहे. पण ठीक आहे, काही हरकत नाही. इथून एक आपल्याला व्यवस्थित ट्रिप बघायची आहे. हे काय आहे समथिंग, अरे हां, ऑपॉर्च्युनिटीमध्ये काय आहे का? वाशी कोपरखेरणे नाही, जास्त काय नाही. ॲक्सेप्टन्स रेट पण आपला वाढला आहे, 15 याच ॲक्सेप्टन्स रेट. ॲक्च्युअलमध्ये काल 14 होता, वाढला असेल घरी जाता जाता एक. टाईम होतो आहे 11:25 आणि सँटाक्रूजची ट्रिप भेटली आहे ओलामध्ये. इथे ज्या ठिकाणी मी आहे तिथे 2दा गाडी युटर्न मारायला लागली कारण रस्ताच बंद आहे. तर आता कस्टमर आहे, म्हणजे कस्टमर मुलगी आहे. जर तिला राग आला तर ती कॅन्सल पण करू शकते, पण तिला राग नसेल आला ते थांबू पण शकते. काय करणार, ऑप्शन काय आहे मला सांगा? तिथे दाखवत होतं की शॉर्टकट आहे, ते रस्ता तो पूर्णपणे तोडून ठेवला, तर काय करणार? ही कस्टमरची आहे, ती नाही फोन उचलत नाही, ट्रिप कॅन्सल करत तिथून लागली होती. तिथून मला त्या साईडला जायचं होतं. मी तिथं किती वेळा कॉल केले तिला, पण तिने काय फोन काय उचलला नाही, कॅन्सल पण करत नाही ती. आता जाऊ दे, मीच कॅन्सल करतो. उबरमध्ये माटुंगा ईस्टची ट्रिप घेतली आहे. मी माटुंगाला जास्त सहसा जात तर नाही, पण विचार केला की चला जाऊया. मॅपवर जाऊन म्हणजे चेक केलं आहे माटुंगा ईस्ट कसा एरिया आहे. हाही छोटूसाच आहे. 22 किलोमीटरचे 398 रुपीज भेटले. आणि आता CNG थोडं कमी असल्या कारणाने मी CNGच्या लाईनमध्येच आहे. माटुंगामध्ये ब्रिजच्या खाली CNG पंप आहे. तर ही वाली ट्रिप होती ती. माटुंगा ईस्टला पण ड्रॉप आहे. आता मी सध्या पण माटुंगा ईस्टलाच आहे. तर सध्या तरी ऑफलाईन आहे मी. हे बघा, दुनियाभरचे सर्च चालू आहे तिथे. CNG झालं आहे भरून, गाडी तिकडे पार्क आहे आणि मी इथे फिरतोय. इथे कपल्स लोक बसलेत, तर इच्छा होत नाही फिरायची, पण काय करणार, पाय पण दुखतात, तर वॉकिंग करून घेतो. आता मी आहे जोगेश्वरी अंधेरी लिंक रोड. काय होतं, हे बघ, हे लोकेशन आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे 2 झाल्यात. एक तर पार्किंग भेटली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याही माझ्यासाठी काहीतरी दिलं. तर याच्यामध्ये काय आहे, एकदा ओपन करून बघतो. टाईम होतोय 6:10. ऑफलाईन ट्रिप होती. घ्यायला पाहिजे होती का नव्हती, खूप कन्फ्युजन होतं. बट जाऊ दे, ठीकठाक पैसे नाही भेटलेत तसे, पण ट्रिप्स लागत नव्हत्या म्हणून मी घेतली.
ॲक्च्युअलमध्ये अमाऊंट थोडीशी वेगळी होणार होती, पण त्याच्यामध्ये एंड मुमेंटला त्यांनी बोलली की अरे आमची मीटिंग कॅन्सल झाली आहे तर आम्हाला जायचं आहे ह्या लोकेशनवरती सोड. एक तर एरिया नवीन तर काय माहिती पडत नाही काय लास्ट द्यायला आता. मग मी काय केलं की मी टाकलं आपलं गो होम पनवेल आणि मला ट्रिप लागली ठाण्याची. इथे पोचलो, वॉचमॅन बोलला की फटाफट कॉल कर, बोलतात की हे लोक बोलते टायमात येत नाही आणि इट्स ॲक्च्युअली ट्रू, हे टायमामध्ये नाहीच आहे. हे बघा मी येऊन किती वेळ झाला आहे. सो ते बोलत आहेत की यार इथे ट्रॅफिक झाली ना तर तुला बोलते आम्ही बोलते बाहेर काढणार. आता काय बोलणार, पण कस्टमर लोकांना पण थोडंसं समजायला पाहिजे, थोडंसं, जास्त नाही. सगळ्यांना समजलं असतं तर मग इतके प्रॉब्लेम झालेच नसते. खुश झालो होतो थोडा की ठाण्याची ट्रिप भेटली, पण ही ठाण्याच्या अलीकडची आहे. म्हणजे तो फाउंटन आहे ना, तो फाउंटन तिथून 7 किलोमीटरच्या अंतरावरती हा ड्रॉप आहे. आता बघा मी कुठे आहे एक्झॅक्ट दाखवतो तुम्हाला. आणि इथून ठाणे बऱ्यापैकी लांब आहे. मी टाकतो इथे ठाणे प्रॉपर. ठाण्याचं टाकायला गेलं तर किती किलोमीटर आहे मला पण नाही माहिती, माझ्या मते 10 किलोमीटर असेल. ठाणे महाराष्ट्र, या माझा अंदाज बरोबर निघाला. 9.5 किलोमीटर आहे. ठीक आहे, चालूच करतो याला. 40 मिनटं लागतील जायला. मी खुश झालो होतो की घोडबंदर रोड वगैरे. एक मिनिट, काय वाजलं? थोडी घ्यायला पाहिजे होती. हा इथेच कुठेतरी आहे, आहे होती ही. बघू भेटते का, थोडा वेळ थांबून बघतो. भेटली तर भेटली, नाहीतर मग जाऊ आपण. आता मी अशा एरियामध्ये आहे जिथून ट्रिप लागायचे चान्सेस थोडेसे आहेत, कारण मागाशी तर बऱ्याच पाठी होतो. ठाण्यापासून 10 किलोमीटर लांब, म्हणजे काहीतरीच बाबा. मी घाईमध्ये ट्रिप उचलली आणि तीच माझी चुकी झाली, पण आता ठीक आहे. रिझर्वेशन काय भेटते का बघू. ॲक्सेप्टन्स रेट 15 होता, 13 झाला. काहीच नाही आहे. कुठली कुर्ला आणि सांताक्रूझ नाही. ही कुठे, अंधेरीवरून बांद्रा टर्मिनल्स नाही. एरिया प्रेफरन्समुळे मला खारघरची ट्रिप भेटली, चांगली गोष्ट आहे. पण ह्याच्या आधी खारघरच्या ट्रिप आधी मला आशीची ट्रिप भेटली होती. ती मॅच 2दा वेळा मॅच करायला ऑप्शन तर आला, पण ती मॅच काही झाली नाही. मे बी खारघरची ट्रिप भेटावी म्हणून ती मॅच झाली नाही असं मानून चालू आपण. टाईम होतोय 9:51 आणि आज थोडे पैसे कमीच कमवलेत, कारण आज मला मॉर्निंगला पण लेट झाला निघायला. आला की 8 वाजता मी प्रॉपर लॉग इन तर केलेला. कुठे ना कुठे ती जी ऑफलाईनची ट्रिप होती ना त्याच्यामध्ये थोडासा घाटावाला सीन झाला, पण त्या कस्टमरनी आपल्याला आहे ना हे दिलं खायला. आता मी चालू आहे घरी. राईट साईडला आहे खारघर रेल्वे स्टेशन. टोटल अर्निंग कॅल्क्युलेट केली, 2,850 रुपये टोटल अर्निंग आहे आजची. सकाळी मॉर्निंगला 8 वाजता निघून रात्री 10:15च्या आसपास पोहोचेन, म्हणजे जवळपास 14 तास लॉग इन होतो आज. आणि दुपारी जी ऑफलाईन ट्रिप घेतली ती ट्रिप जी होती ना, मला थोडंसं रेटवरती स्ट्रिक्ट राहायला लागणार आहेत. मला कोणीही मेल्ट करू शकतं मेणबत्तीसारखं, तर मी रेटवरती स्ट्रिक्ट राहिलो असतो ना आणि प्रॉपर जर घेतला असतात ना तर त्या ट्रिपला नाही बोलत तरी 1500 ते 1600 रुपये झाले असते. पण तिने पण एंड मुमेंटला लोकेशन चेंज केल्या, इमोशनल ड्रामा चालू झाला. आणि एक गोष्ट आहे की तिने आपल्यासाठी खायला दिला, त्याच्यामध्ये होतं पनीर राईस आणि 4 पराठे, आलू पराठे होते. तर ती गोष्ट एक मानली पाहिजे की कोणाचं कोण
एवढं खाणं पिणं दिलं तिने. आणि आज सगळ्या ट्रिप A to Z ट्रिप मुलींच्याच. आज माणूस कोण काय गाडीत बसलाच नाही, आज तर बाई माणूस बसले सगळे. काल पण तसंच. काल एखाद एक ट्रिप असे असेल की कुठल्या तरी पुरुषांनी केली असेल किंवा कुठल्या मुलांनी केली असेल. बाकी सगळ्या ट्रिप्स मुलींच्याच. नेचर वाईज वगैरे सगळं काय व्यवस्थित आहे. फक्त मला कमेंट सेक्शनमध्ये एक हरामखोर आहे, तो जरा ताई ताई बोलतोय. तर कोण आहे तो? मामा जाऊ दे आता. त्याला शिव्या पण घातल्यात बघा. नेगेटिव्ह कमेंट्स वगैरे करून किंवा ताई वगैरे फलान ढिमकानं बोलून ना मला फरक नाही पडत. पण मला राग येतो, मला चिड येते की बाबा का विनाकारण तुझ्या बापाचं काय खाल्लंय मी की बाबा तू ताई बी बोलते. आता हा ओळखीचा पण असू शकतो, हेटर पण असू शकतो, कोणीही असू शकतो. आईचा घो तुझ्या भाई, तू झोपून कोण आहेस. मी आता जातोय घरी. टोटल कॅल्क्युलेशन केलं 1600 रुपयाच्या आसपास आपल्या हातामध्ये राहतात 14 तासामध्ये. आणि मी ऑन एन ॲव्हरेज गाडी 180 किलोमीटर कन्सिडर करतोय. आणि इथेच व्हिडिओला एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.